नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाला थोडी-थोडी सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्यात आपण ज्यावेळेस गाडी चालवतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये वायपरला घेऊन खूप आपण कन्फ्यूज असतो, की गडबड होऊन जाते आपल्याला, की आपण अ, कुठल्या पावसामध्ये कोणतं वायपर वापरायचं, हे आपण कन्फ्यूज होऊन जातो. आपली गडबड होऊन जाते. आपल्याला ते अचानक टायमाला आपल्याला कळत नाही. तर आपण मित्रांनो आज याच गोष्टीवरती बोलणार आहोत, की जर पाऊस आणि त्याच्या सिच्युएशननुसार आपण वायपर कसे यूज करतात, आपण त्याच्यावरती आज बोलणार आहोत. तर मित्रांनो, चला तर मित्रांनो मग सुरू करूया आज आपण वायपरविषयी माहिती. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, वायपरचे कंट्रोल्स आपला जो स्टेअरिंग असतो त्याच्या लेफ्ट साईडला नॉब दिलेला असतो. एक नॉबच्या साईडला आपल्याला वायपर कंट्रोल असतात. तर या वायपर कंट्रोलचं काम काय नक्की, तर ते आपण आज जाणून घेऊ. तर मित्रांनो बघा, इथं आपल्याला काही हे दिलेले आहेत, सायन्स दिलेले आहेत. त्याच्यानुसार आपण वायपर चालवलं ना, आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. इथं आता बघा, ज्यावेळेस तुम्ही गाडी स्टार्ट करताय, सकाळी गाडी तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट करताय, तुमच्या गाडीवर थोडीशी धूळ असते मित्रांनो. धूळ असते, तर ते साफ करून घ्यायचं असेल आपल्याला, तर आपण पहिल्यांदा काय करणार, हे बघा इथे एक साईन दिलेला आहे. हे बघा, हे दिसते तुम्हाला साईन. एक मिनटं. हे बघा, हे साईन दिलेलं आहे इथं. हे हे वायपरचं आणि असं वरती असं खालती करायचं साईन दिलेलं आहे. तर बघा, हे आता मी काय करतो, गाडी स्टार्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो. बघा, गाडी स्टार्ट झालेलं आहे, इग्निशन. आणि बघा, मी हे वायपर आहे ना, हे नॉब असा वरती केला ना. एक मिनिट. त्या गाडीचा नॉब मी असा वरती केला, तर बघा हे आता पाणी यायला चालू होईल. ठीक आहे. हे नॉब फक्त त्याला आपण या बोटाने असं ना वरती प्रेस करायचा. बघा, पाणी सुरू झालं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आता तुम्हाला पाणी वाईप करायचं आहे, त्यावेळेस बघा इथं एक अजून एक दिलेलं आहे, मिस्ट. मिस्ट म्हणजे काय, तर मिस्ट म्हणजे ना, हे वायपर फक्त बघा, आता मिस्ट म्हणजे मिस्ट कुठं दिलं त्यांनी, आता मिस्टचं साईन बघा. हे बघा, मिस्ट साईन त्यांनी असा वरती ॲरो दाखवलेला आहे. तर मग त्याला फक्त वरती आपण असं केलं ना, बघा वाईप होऊन फक्त एकदाच वाईप होईल तुमचं. बघा, अजून एकदा बघा. हे का, त्या गाडी ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करताल, त्यावेळेस गाडी आपली काच स्वच्छ करून घेताना फक्त असं करून हे मिस्ट वरती प्रेस करा. तुमचा सिंगल याच्यामध्ये विंडशिल्ड आहे तुमची साफ होऊन जाईल. बघा आता किती क्लिअर दिसतं याच्यामध्ये. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो आहे, आणि बघा इथं काय दिलेलं आहे अजून, इथं एक ऑफचं साईन दिलेलं आहे. इथं माझं फ्रंटचं आहे, फक्त माझ्या कारला फक्त फ्रंटचं वायपर आहे, म्हणून इथं फक्त फ्रंट दिलेलं आहे. ज्या कार्सला पाठीमागं पण वायपर असतं, मग तिथं त्याचा नॉब एखाद्याच इथं असू शकतो आणि तो रिअर दिलेला असतो. पण माझ्या गाडीला फक्त फ्रंटचा आहे, म्हणून तिथं फ्रंटचं दिलेलं आहे तुम्हाला. बघा इथं मिस्ट, हे हे सा हे हे कळालं तुम्हाला. याच्याने काय होतं, वरती वळल्यावरती पाणी येतं. आणि हे मिस्ट म्हणजे काय, मिस्ट जर वरती केलं तुम्ही, वरती प्रेस केलं, तर ते फक्त एकदाच वायपर फिरणार. आणि हेच ऑफवर आहे, आता सध्या तो ऑफवरती आहे, हे ऑफवरती आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही गाडी आपण बाहेर चालवतो आणि जास्त पाऊस असेल किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस येत असेल, म्हणजे तुम्ही विजिबल तुम्हाला पाऊस दिसतंय, पण कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस पाऊस आपल्या आरशावर पडतो, विंडशील्डवर पडतो, तर थोडं आपल्याला अंधुक होतं. तर त्यावेळेस काय करायचं, की आपण मिस्ट करून सोडून द्यायचं. एकदा वाईप करून, म्हणजे भुरभुर जी पाऊस असते, आपण नॉर्मल पाऊस म्हणतो, त्याच्यामध्ये ते मिस्टमध्ये तुम्ही करू शकता. आणि ज्यावेळेस थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, गाडी विंडशील्डवरती कधीच असं वायपर फिरू नका. त्यावेळेस थोडं पाणी टाका आणि मगच फिरा. कारण काय आहे, स्क्रॅचेस येण्याचे खूप चान्सेस असतात. सुक्या काचेवरती तुम्ही जर वायपर फिरवलं तर खूप स्क्रॅचेस पडतात. ते तुम्हाला दिवसा नाही जाणवणार, पण रात्रीच्या वेळेस तुम्ही गाडी चालवताल ना, त्यावेळेस तुम्हाला ते जाणवतील. बघा आता हे पाणी पडलेलं आहे, आपण काय करू आता, खाली ढकलू. म्हणजे हे काय होतंय,
2-3 वेळेस होतंय आपलं. 2 वेळेस तर होते लोमध्ये. ज्यावेळेस जास्त पाऊस असेल ना, त्यावेळेस ते लोमध्ये तुमचं होऊन जाते. आणि ज्यावेळेस खूप मुसळधार पाऊस आहे, म्हणजे जसं आपण कोकणामध्ये, गोव्यामध्ये जातो किंवा पुण्यामध्ये पण खूप कधी पाऊस आपला खूप जास्त प्रमाणात पडतो. तर त्यावेळेस आपण काय करणार, बघा फर्स्ट वेळेस तर आपण काय करू, की ह्याच्यावरती पाणी मारून घेऊ आपण गाडीवरती. गाडीवरती पाणी मारल्यावर ना, हिच्यावर स्क्रॅचेस नाही पडणार. त्याच्यामुळं मी प्रत्येक वेळेस पाणी मारतोय, स्क्रॅचेस नाही पडणार. बघा आता हे इथं आपण पाणी मारलेलं आहे काचेवरती. आणि आता आपण डायरेक्टली आहे ना, हे लो आणि खाली हायवरती बघा किती फास्ट झालं ते, बघा. आणि हे बंद होऊन जाईल. तर हे असं आहे मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्ही काय करत जा, आपल्या पावसावरती डिपेंड आहे आपण कुठलं, कोणत्या ह्याचं वायपर वापरायचं. जर पाऊस खूप कमी असेल तर फक्त एक वेळेस प्रेस करा मिस्टवरती. मिस्टवरती गेल्यावर फक्त एक वेळेस वाईप होईल, तुम्ही थोडं पुढे जाताल, पुन्हा पाऊस थोडा हळू पडेल, पाणी काचावरती जमा होईल, नंतर मिस्ट करा. आणि ज्यावेळेस खूप पाऊस असेल त्यावेळेस मग तुम्ही हे लो कुठं घ्यायचा, खाली. खाली केल्यानंतर तुम्हाला 2 वेळेस फिरेल. आणि ज्यावेळेस तुम्ही हायवर करताल, त्यावेळेस तो कंटिन्यू फिरत राहील. म्हणजे ज्यावेळेस मुसळधार पाऊस आहे, असा जास्त मुसळधार पाऊस आहे, त्यावेळेस हायवरती ठेवायचा. हे आपलं खूप कन्फ्युजन होतं मित्रांनो. ज्यावेळेस आपण पावसामध्ये गाडी चालवतो, आपल्याला कन्फ्युजन होतं, की अरे यार कुठलं वायपर चालवायचं, कोणतं आहे? ते आपल्याला खूप कन्फ्युजन होतं. त्यामुळं मला हाच व्हिडिओ काढावासा वाटला. मित्रांनो, पाऊस ज्यावेळेस तुमचा चालू असेल, त्यावेळेस त्याची कंडिशननुसार वायपर तुम्ही चालवत जा. बहुतेक आपल्या पुण्यामध्ये निम्न स्वरूपाचाच पाऊस असतो. कधी-कधी फास्ट असतो. तर मला असं वाटतं, की मिस्टवरती किंवा लोवरती हे आपलं वायपर चालून जातं. तर मित्रांनो, हा होता वायपरविषयी व्हिडिओ. मित्रांनो, पाऊस तुमच्या या एरियामध्ये पडतोय का? जर पडत असला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. पावसाची सुरुवात झालेली आहे म्हणून हा व्हिडिओ काढावासा वाटला आणि थोडी इन्फॉर्मेशन द्यावीशी वाटली. मित्रांनो, तो व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया अशाच एका नंतर इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.